करवीर तालुक्यातील केर्ले गावातला महेंद्र कुंभार हा मंगळवारी रात्री मित्राचा फोन आला म्हणून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर रात्री उशिरा महेंद्र कुंभार हा गंभीर जखमी अवस्थेत हनुमाननगर परिसरातील खणीत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महेंद्र कुंभारसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. महेंद्रला अपघात झाला की त्याच्यासोबत घातपात झाला हे स्पष्ट होत नव्हतं. आता 3 दिवसांनी पोलीस तपासात महेंद्रचा जिवलग मित्र असलेल्या एका अल्पवयीन मुलानं महेंद्रला खणीत ढकलल्याचं निष्पन्न झालंय. प्रेम प्रकरणातून महेंद्रचा मित्र त्याच्या जीवावर उठल्याचं स्पष्ट झालंय. सदर प्रकरण हे घातपाताचं प्रकरण असावं असा संशय आल्यामुळं आम्ही त्याचा छडा लावायचं ठरवलं आणि लगेच 24 तासात आम्हाला सर्व माहिती, गोपनीय माहिती उपलब्ध करून घेतली. गोपनीय आमचे बातमीदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून माहिती देऊन सर्व CCTV कॅमेरे तिकडची माहिती एकत्रित केली असता सदरच्या प्रकरणामध्ये घातपात निश्चित झाला आणि हा घातपात केर्ले ह्या गावातीलच सदरचा मयत याचा एक मित्र त्यानं केल्याचं आढळून आलं आणि यामध्ये एका मुलीच्या प्रेम प्रकरणाचा विषय असल्याचं जाणवलं आणि त्या प्रेम प्रकरणातून हे प्रकार घडलेला आहे. त्यामुळं त्याच्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता डिटेल्स माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्ही खात्रीशीररित्या माहिती मिळवून चौकशीअंती गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा आणि त्या जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत. परंतु ही मयत असेल किंवा आरोपी असेल दोन्हीही मायनर आहेत. तर त्या अनुषंगानं आम्ही पुढचा तपास आणि पुढची कारवाई करून गुन्ह्यामध्ये अजून कोणाचे इतर काय किनारे आहेत का, कंगोर आहेत का याचा आम्ही शोध घेत आहोत. या घटनेच्या अनुषंगानं पालकांना माझी एक विनंती आहे की पालकांनी आपल्या टीनएजमधील मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवावं. कोणत्या घटना घडत आहेत, काय होत आहेत. एकेकाळचे जुने असणारे मित्रच एकमेकाचे दुश्मन ठरत आहेत आणि अशा गोष्टी घडत असताना पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का त्या दृष्टीनं करवीर पोलीस अधिक तपास करतायत.